नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे राष्ट्र निर्माणात युवकांची भूमिका. भारत हा जगातील सर्वात मोठा तरुण लोकसंख्येचा देश आहे. आज देशातील सुमारे 60% अधिक लोकसंख्या ही युवकांची आहे. त्यामुळे राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एखाद्या राष्ट्राचा पाया जितका सबळ, तितके त्या राष्ट्राचे भवितव्य भक्कम असते. या पायाभरणीत तरुणांची ऊर्जा, त्यांचे विचार, मेहनत व राष्ट्रनिष्ठा महत्त्वाची ठरते. युवक हे राष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या हातात केवळ देशाचे आजचे नाही, तर उद्याचेही भविष्य दडलेले आहे. त्यांच्याकडे ताकद, बुद्धी, जोम व नवनिर्मितीची दृष्टी असते. ही शक्ती योग्य मार्गाने वापरली तर देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकतो. परंतु हा जोश जर चुकीच्या दिशेने गेला तर राष्ट्राचा पाया तळमळू शकतो. त्यामुळे युवकांना योग्य मार्गदर्शन मिळणे हे आवश्यक आहे. स्वातंत्र्य लढ्यात युवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांनी आपल्या तरुण रक्ताने स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली. महात्मा गांधींच्या अहिंसात्मक आंदोलनात लाखो युवक सहभागी झाले. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीत तरुणाईचे योगदान अमूल्य ठरले. आजच्या काळात सुद्धा युवकांनी समाजाच्या, देशाच्या प्रगतीसाठी अशाच जोमाने कार्य करणे गरजेचे आहे. आज देशासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. भ्रष्टाचार, बेरोजगारी, दारिद्र्य, अशिक्षा, पर्यावरणाचा ऱ्हास, तंत्रज्ञानातील मागासलेपणा अशा अनेक समस्यांना देश तोंड देत आहे. या समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी युवकांवर आहे. त्यांच्या ऊर्जेत समाज बदलण्याची ताकद दडलेली आहे. शिक्षण, विज्ञान, उद्योग, शेती, राजकारण, क्रीडा, कला या सर्व क्षेत्रांत तरुणांनी आपले कर्तृत्व दाखवून देशाला नवीन दिशा द्यावी. युवकांची एक महत्त्वाची भूमिका म्हणजे राष्ट्रनिष्ठा निर्माण करणे. देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि नैतिकता या मूल्यांचा स्वीकार तरुणाईने केला तर समाजातील अनेक दोष दूर होतील. समाजात एकजूट, सौहार्द आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल. तंत्रज्ञानाच्या या युगात तरुणांकडे नवनवीन कल्पनांची, संशोधनाची व नवसर्जनाची ताकद आहे. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या योजनांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे. रोजगार निर्मिती, आर्थिक विकास, जागतिक स्तरावर स्पर्धात्मकता वाढविणे या सर्वांत युवकांचे योगदान फार महत्त्वाचे ठरते. युवकांनी फक्त स्वप्न पाहणेच नव्हे, तर त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. करून दाखवणं ही वृत्ती अंगीकारली तर राष्ट्र निर्मितीत त्यांचे योगदान अतुलनीय ठरेल. तसेच तरुणांनी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम राहणे गरजेचे आहे. कारण निरोगी तरुणच
निरोगी राष्ट्र निर्माण करू शकतो. युवकांना आपली जबाबदारी ओळखावी लागेल. समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद, दहशतवाद, व्यसनाधीनता या वाईट प्रवृत्तींच्या विरोधात ठामपणे उभे राहून समाजशुद्धी करणे ही सुद्धा त्यांचीच भूमिका आहे. आधुनिकतेसोबत भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्ये जपणे हे युवकांचे कर्तव्य आहे. युवकांचा सहभाग राजकारणातही आवश्यक आहे. स्वच्छ व प्रामाणिक नेतृत्व देशाला पुढे नेऊ शकते. आजच्या तरुणांनी तक्रार करण्याऐवजी सकारात्मक बदल घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. मतदानाचा अधिकार जबाबदारीने वापरावा आणि भ्रष्टाचार मुक्त शासनासाठी लढा द्यावा. अखेरीस असे म्हणता येईल की युवक हे राष्ट्र निर्माणाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या जोशात, उत्साहात, चिकाटीत आणि सर्जनशीलतेत भारताचे सुवर्ण भविष्य दडलेले आहे. युवकांनी आपली क्षमता राष्ट्रहितासाठी वापरली तर आपला देश नक्कीच जगातील सर्वात प्रगत आणि सामर्थ्यवान राष्ट्र बनेल. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.